जय शिवराय मित्रांनो. रायगड पडला. रायगड पडला म्हणजे रायगड मुघलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर स्वराज्याचं काय झालं, म्हणजे संभाजी महाराजांच्या हत्येनंतर स्वराज्याचं काय झालं. तर स्वराज्याचं संभाजी महाराजांच्या हत्येनंतर हे सर्व राजाराम राजे यांच्यावरती भार आला होता. कारण राजाराम राजे यांना स्वराज्य टिकवायचं होतं आणि त्यातही महत्त्वाचं राजा वाचवायचा होता. कारण राजा वाचला तर स्वराज्य वाचणार होतं. त्यासाठी संभाजी महाराज यांचे बंधू राजाराम राजे यांना रायगडावरून गड उतार व्हावं लागलं. वाघ दरवाज्यातून ते गड उतार झाले. त्यानंतर मग रायगड मोगलांच्या ताब्यात गेला व त्यानंतर येसुबाई राणीसाहेब ज्या आपल्या संभाजी महाराजांच्या पत्नी आहेत, त्यांना मोगलांच्या कैदेत राहावं लागलं जवळपास 30 वर्ष. 30 वर्ष एखाद्या राणीला मोगलांच्या कैदेत राहावं लागलं. म्हणजे ती कैद अशी हे नव्हती, नजर कैद होती फक्त. तंबू हा औरंगजेबासोबतच होता. म्हणजे एवढी मोठी कैद नव्हती की जसं जेल टाईप, तशी कैद नव्हती की संभाजी महाराजांना राजघराण्यांना जशी कैद असते तशी कैद होती. अतिशय 30 वर्ष किती कठीण प्रसंग असेल जो येसुबाईंनी सहन केला. त्यानंतर राजधानी बदलण्यात गेली. राजधानी ही तमिळनाडूमध्ये, डायरेक्ट महाराष्ट्रामधून तमिळनाडूमध्ये चेंज झाली, म्हणजे जिंजीवरती. जिंजीचा किल्ला जो आत्ता तमिळनाडूमध्ये, तुम्ही यूट्यूबला सर्च करूनही बघू शकता की तमिळनाडूमधील जिंजीचा किल्ला, जो स्वराज्याची तिसरी राजधानी होती. पहिली राजधानी राजगड, दुसरी राजधानी रायगड आणि तिसरी राजधानी जिंजी. आणि जिंजीनंतर झाली ती सातारा. सातारा म्हणजे कोल्हापूर. सातारा आणि कोल्हापूर ह्यामध्ये करवीर हे संस्थाने दोन नंतर उदयास आले. पण तो नंतरचा विषय, त्यावरती नंतर व्हिडिओ बनवेल. पण आत्ताही सांगतो की संभाजी महाराजांच्या अंतानंतर जो स्वराज्याला सहन करावं लागलं ते खूप वेदनादायक होतं. कारण तारा राणींच्या नेतृत्वाखाली स्वराज्य लढत होतं. शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य लढलं आणि स्वराज्य टिकलंही. कारण राजा वाचला असता तरच स्वराज्य वाचलं असतं. त्यासाठी राजाराम राजेंना तमिळनाडूमध्ये आपली राजधानी हलवावी लागली. कारण राजा वाचला तरच राज्य वाचेल, अशी ही होती. कारण राजाराम राजेंनंतर छत्रपतींचा वंश कोणी नव्हता. कारण राजाराम राजेंचं त्याच प्रौढ होते तेव्हा. संभाजी महाराजांनंतरचं जे नाव घेतलं जाईल ते राजाराम राजेंचं होतं. त्यानंतर मग बाळ शिवाजी होते, म्हणजे शाहू महाराज, जे लहान होते खूप. त्यांना न बसवता युवराजांनी, येसुबाई राणीसाहेबांनी राजाराम राजे यांना छत्रपती बनवलं स्वराज्याचं व स्वतः 30 वर्ष कैद भोगली. अशा राणीलाही आपला सलाम. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलला. आणि इंस्टाला असाल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. जय शिवराय.